मला येऊ नका, उद्या मी भेटणार नाही, उद्या तुम्ही येऊ नका, हार तुरे फेट्याला पैसे खर्च करू नका, ते सगळे पैसे तिकडे द्या, नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ते पैसे तुम्ही द्याल ना। उद्या 1 तारीख आहे, चंद्रकांत दादांनी धमाका केलाय, तुमच्या लक्षात आला असेल। देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रकांत दादांनी धमाका केलाय दादासाठी जरा। अरे अक्षरशः हागाटलंय ते, हागाटलंय। फोनावर फोन सुरू आहेत, करू नका करू नका करू नका। चंद्रकांत दादांनी कुणी सांगितलं की बाबा नो तिकडे मराठवाड्यात पाऊस पडलाय, तुम्ही छोटी करा, म्हणजे छोटी। उद्या सगळे ताकदीनं सांगलीमध्ये या, एकदा हे बाजा वाजवून टाकू, म्हणून मी जास्त इथं बोललो नाही। हा, उद्या सांगलीला कोण कोण येणार आहे? अरे एवढे आल्यावर तिथं जागा पण पुरायची नाही, कारण गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल। बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलाय, पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईना, बोललं का पोरं चुपून काढतेत म्हणून बोलू नका। माझ्या विरोधात खूप बोलायचंय, खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोड गोड बोलतेत, साहेब साहेब मला माहित आहे, अरे मी बिरोबाचा भक्त आहे, मला येणाऱ्यांची मानसिकता कळते, मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे, माझ्या जवळच्या पोरांना माहित आहे, रोज माझ्याकडे एवढी लोक येतात शेकडो, पुढचा माणूस काय काम घेऊन आला असेल मी आधी माझ्या पेयाला सांगतो ह्याचं हे काम असू शकतं, आणि त्यामुळं त्यांना गोपीचंदला डॅमेज करायचं आहे, गोपीचंदला बदनाम करायचं आहे। गोपीचंद हा वैयक्तिक विषय नाही आहे, कारण त्यांना माहित आहे की हा सगळ्या लोकांना जाग करतो। काल आष्ट्यामध्ये एक प्रकार घडला, बिरोबाची यात्रा आहे आणि तिथं ह्याचं बॅनर लावलं होतं, आष्ट्यातला समाज गोळा झाला आणि त्यांनी सांगितलं हे बॅनर काढताय का आम्ही काढू। कालची घटना मी सांगतोय, मला हेच पाहिजे हो, मला दुसरं काय नाही, तुम्ही स्वाभिमानी राहावा, कुणाच्या मागं पुढे फिरू नका, आणि सन्मानानं फिरला तर तुम्हाला विचारलं पाहिजे सन्मानानं। आमदाराच्या घरी गेला तुमच्याकडे बघत पण नाहीत, बोलत पण नाहीत, चहा पी पण म्हणत नाही, आम्ही आमदार देऊ, अरे कशाला? तो तुमच्या मागे लागला पाहिजे, माझं जरा ऐका, ते हुडकत येईल तुम्हाला, कुठं आहे काय आहे काय करताय, मी मेंढराकडे आहे मी तिथं येतो, मी मळ्यात आहे मी तिथं येतो, आम्ही रानात आहे मी तिथं येतो, मी कुंभार आहे तिथं मी गाडगं करतो, आम्ही तिथं येतो ना। ही वेळ मी ह्या प्रस्थापितांच्या वरती आणतो, तुम्ही चिंता करू नका। आता जे माझ्या विरोधात फिरतायत ना त्यांना माझं सांगणं आहे, तुमचा हिशोब 2029ला बराबर सगळ्यांचा होईल, ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या बनामध्ये आहे। बिरोबाची ताकद तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, गोपीचंद एकटा कसा फिरतोय रे राज्यभर, बिरोबाची ताकद आणि आशीर्वाद आहे, माकुबाईचा आशीर्वाद आहे। बिरोबाचा आशीर्वाद असल्या कारणानं प्रस्थापितांच्या छाताडावरती गोपीचंद थाया थाया नाचतो, आणि त्याची मला फिकीर कधी वाटत नाही, त्याचा मला कधी पश्चाताप वाटत नाही। हे मीडियामध्ये दिवसभर चालतं, मी बघत पण नाही माझ्या विरोधात कोण बोलतंय, मी कोणाची भाषणं पण ऐकत नाही, मी कोणाचं भाषण आयुष्यात ऐकत नाही, त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो। मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागं घेत नाही, आणि त्यामुळे कुठला विषय, अरे आता मला संदीप बाबांनी मागाशी सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी, तुम्ही अवलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये, मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिले भांड्यावर बिंड्यावर द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो ह्यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत, आणि गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात ती माणसं, म्हणतात की नाही, हे तू कुणाची अवलाद आहे रे, तुला काय असं करतो, सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात। बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे। अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही, जो अहिल्यादेवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही। तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे, आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत। आता त्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय, जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे। तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाबाकडे नेऊन द्या की आमचा धनगरांचा पाठिंबा। इकडे धनगराचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी